मित्रांनो, आज आपण शांत, समाधानी, आनंदी आणि दीर्घ आयुष्यासाठी आपण आपली इकिगाई शोधूया या विषयावर बोलणार आहोत. संवादाची सुरुवात एका छोट्याशा प्रार्थनेमधून करूया. हे कृपाळू, सर्वशक्तिमान, सर्वश्रेष्ठ, शेकडो मातांची माया करणाऱ्या परमेश्वरा, खऱ्या अर्थाने आमची मने जुळू देत. खऱ्या अर्थाने आमच्यात सुसंवाद घडू देत. हे परमेश्वरा, आम्हाला सरळ मार्ग दाखव. शो अस अ स्ट्रेट पाथ, एहदिनस सिरातल मुस्तकीम, आणि आमची मदत कर एकमेकांना समजून घेण्यासाठी. हे परमेश्वरा, जे अशक्य आहे ते सहन करण्याची शक्ती आम्हास दे. हे परमेश्वरा, जे शक्य आहे ते कार्य करण्याचा निर्धार आमच्यामध्ये निर्माण कर. आणि हे परमेश्वरा, शक्य आणि अशक्य या दोन्हीमधला फरक समजून घेण्याची बुद्धी आम्हास दे. आपण जर असं म्हटलं, इफ आय एम अ स्ट्रॉंग बिलीवर, देन इवन इफ आय एम अलोन, आय विल नेव्हर फील लोनली. मित्रांनो, आपला जर परमेश्वरावर जर विश्वास असेल आणि आपण एकटे जरी असू तरी आपणाला एकटेपणाची भावना जाणवणार नाही आहे. मित्रांनो, लोनलीनेस, एकटेपणा ही सर्वात वाईट इमोशन आहे. आणि ही एकटेपणाची भावना माणसाला घेऊन जाते आत्महत्यासारख्या घटनाकडे. मग ती शक्ती जर माझ्याबरोबर जर असेल तर निश्चितपणानं मी स्वतःला कधीही एकटा समजणार नाही. हा झाला मानसिक इफेक्ट. मी जर असं म्हटलं, इफ गॉड इज विथ मी, हू इज अगेन्स्ट मी, ती सर्वश्रेष्ठ शक्ती माझ्याजवळ असताना माझ्या विरुद्ध कोण आहे याचा विचार करण्याची मला गरजच नाही आहे. मित्रांनो, ज्यावेळेस हा विचार आपल्या मनात रुजेल त्यावेळेस निश्चितपणानं आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं अटेन्शन वाढलेलं असतं. आपण जर म्हटलं, ए मत कहो खुदा से, मेरी मुश्किलें बड़ी है, ए मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. मित्रांनो, समस्याला तुम्ही म्हणताय, ए समस्या, तुझ्यापेक्षा कितीतरी पटीनं माझा परमेश्वर मोठा आहे. ज्यावेळेस आपण आतून म्हणणार आहे, मनापासून, हृदयापासून ज्यावेळेस हे म्हणणार आहे ना, त्यावेळेस आपली समस्याच मित्रांनो राहणार नाही आहे. आईन्स्टाईन सर्वांना माहिती आहे. ह्या आईन्स्टाईन थोर शास्त्रज्ञांना एकदा प्रश्न विचारला, हम इस धरती पे क्यों हैं. मित्रांनो, त्यांनी उत्तर दिलं, अगर इस धरती का होना एक हादसा है तो हमारा यहाँ होना भी एक हादसा है. मगर इस धरती बनाने के पीछे उस परमात्मा का कुछ मकसद होगा तो हमारे जिंदगी का भी कुछ मकसद होना चाहिए. मित्रांनो, मिशन, गोल, ड्रीम काय आपल्याला सांगतो बघा. इट क्लॅरिफाईज द पर्पज ऑफ लाईफ. माझ्यासमोर जर ध्येय असेल तर ती मला एक क्लॅरिटी देत असते माझ्या आयुष्याविषयी. मला नेहमी गाईड करत असते. मला नेहमी मोटिवेशन ह्या स्टेटमध्ये ठेवत असते. मला माझ्या लाईफ्समधल्या प्रायोरिटी ठरवण्यास मदत करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मिशन टाईम मॅनेजमेंट आणि पर्सनल मॅनेजमेंटमध्ये आपणाला मदत करत असतं. मित्रांनो, आज आपण इथं एक उदाहरण घेणार आहोत एका शहराचं. जपानमध्ये एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे ओकिनावा. लोकसंख्या असेल काही लाखामध्ये. पण ह्या शहराचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याला आपण लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो, एक सरासरी आयुष्यमान, इथल्या पुरुषांचं सरासरी आयुष्यमान आहे 84 वर्ष. आणि इथल्या स्त्रियांचं
सरासरी आयुष्यमान आहे 90 वर्ष. मित्रांनो, ह्या लोकांची वय फक्त जास्त आहेत असं नाही आहे, पण त्यांचं जर ओव्हरऑल मानसिक अभ्यास केला, ही लोक शांत आहेत, ही लोक समाधानी आहेत, ही लोक आनंदी आहेत. मग असं एक संशोधन केलं की ह्याच्या मागची भूमिका काय, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ लॉंग हेल्दी पीसफुल अँड हॅपी लाईफ. मित्रांनो, संशोधनाचे निष्कर्ष जे समोर आले ना, तेथील 3 महत्त्वाचे निष्कर्ष असे होते. पहिला म्हणजे मोमेंट, शारीरिक हालचाल, स्वतःची कामं स्वतः करणे. दुसरं होतं सोशल कनेक्ट, ज्याला आपण आजकालचं सोशल नेटवर्क डिफाईन करतोय ते नाही आहे, मनापासून एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं जे नेचर आहे त्याला त्यांनी सोशल कनेक्ट म्हटलं आहे. आणि तिसरं मित्रांनो, इकिगाई. आणि आपण पाहणार आहोत व्हॉट इज इकिगाई. आता हे इकिगाई समजून घेण्यासाठी आपण इथं 4 प्रश्न उपस्थित करणार आहोत. पहिला महत्त्वाचा प्रश्न, आर यू डुईंग समथिंग दॅट यू लव. असं तुम्ही कोणतं कार्य करता की ज्या कार्यावर तुमचं प्रेम आहे, किंवा संपूर्ण मनानं तुम्ही कोणतं कार्य करता. मित्रांनो, आपण कोणतं कार्य प्रेमानं करतो ह्याची एक टेस्ट असते बघा. तुम्ही कोणतंही कार्य करत असताना जर तुम्ही सर्व विसरता, म्हणजे तुम्हाला भूक, तहान, वेळ याचं भान राहत नाही एक, आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही प्राऊड फील करता, तुम्हाला स्वतःविषयी आणि तुमच्या आईवडिलांविषयी, तुमच्या फॅमिलीविषयी अभिमान वाटतो, अशी जर गोष्ट तुमच्याकडून घडत असेल, याचा अर्थ मित्रांनो, ते कार्य तुम्ही मनापासून प्रेमानं करत असता. मग इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, ज्यावेळेस मला माझी इकिगाई शोधायची, त्यावेळेस मला याची एक लिस्ट करावी लागेल, माझ्या कार्याची लिस्ट करावी लागेल, की जी कार्य करताना मला कशाचंही भान राहत नाही आहे. हा झाला पहिला महत्त्वाचा प्रश्न. दुसरा मित्रांनो प्रश्न, आर यू डुईंग समथिंग दॅट वर्ल्ड नीड. खऱ्या अर्थानं ह्या जगाला तुमची गरज आहे का, किंवा जगामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्ही मदत करू शकता का. मित्रांनो, आपण जर व्यवस्थित बघितलं ना, तर वेगवेगळ्या समस्या आहेत. समस्या आहेत शारीरिक मानसिक आरोग्याच्या, समस्या आहेत बेकारी, समस्या आहे ॲडिक्शन व्यसन, समस्या आहेत करोडो लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पण पूर्ण करता येत नाही आहेत, समस्या आहेत स्त्रियावरील अत्याचार, समस्या आहेत करप्शन भ्रष्टाचार, समस्या आहेत जातीयवादाच्या, कुटुंब कलहाच्या, वृद्धांच्या प्रश्नांच्या, इत्यादी इत्यादी. मग ह्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काही कार्य करू शकता का. मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न, आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी परत तुम्हाला एक लिस्ट करावी लागेल. मी ह्या क्षेत्रामध्ये कार्य करू शकतो आणि माझा हातभार ह्या समस्या सोडवण्यासाठी लावू शकतो. म्हणजे इथं मानसिकता जी डेव्हलप झालेली असते ना, आय विल बी द पार्ट ऑफ द सोल्युशन, आय विल नेव्हर बी द पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असतो, आर यू डुईंग समथिंग दॅट यू कॅन बी पेड फॉर. असं तुम्ही एखादं कार्य करता का की ज्याचा मोबदला तुम्हाला जग देईल, इतर लोक देतील. याचा अर्थ मित्रांनो, मोबदला म्हणजे फक्त पैशाच्या स्वरूपात नव्हे. पैशापेक्षा कितीतरी अशा अनेक गोष्टी असतात की ज्या तुमचा सेल्फ इस्टीम, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स उंचावत असतात. मग तुम्ही स्वतःची अशी एक ओळख निर्माण करू शकता का. एक $1,000,000चा प्रश्न असतो मित्रांनो, हाऊ वुड यू लाईक टू बी रिमेंबर्ड फॉर. लोकांनी तुमची काय म्हणून आठवण ठेवावी, हा जर प्रश्न तुम्ही सुरुवातीला विचारला तर निश्चितपणानं आपल्या आयुष्याला एक प्रकारची दिशा, एक प्रकारचं वळण मिळत असतं.
मग याची मला लिस्ट करायची आहे की मी कोणतं कार्य केल्यामुळं माझी स्वतःची एक ओळख निर्माण होईल. आणि मित्रांनो, चौथा महत्त्वाचा प्रश्न, आर यू डुईंग समथिंग दॅट यू आर गुड ॲट? तुमच्याकडचं तुमच्याकडची जी स्ट्रेंथ आहे, तुमच्याकडच्या ज्या क्वालिटीज आहेत याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आणि तो विचार करून तुम्ही कार्य करता का? याचाच अर्थ हा जो आहे ना विषय, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न निगडीत आहे आपल्या इमोशनल इंटेलिजन्सशी. कारण इमोशनल इंटेलिजन्समध्ये पहिली जी स्टेप असते ना, दॅट इज नथिंग बट द सेल्फ अवेअरनेस. मला स्वतःविषयी जाणून घ्यायचं आहे, स्वतःच्या स्ट्रेंथ जाणून घ्यायचे आहेत, स्वतःच्या क्वालिटीज जाणून घ्यायचे आहेत, त्याचं मला ॲसेसमेंट करायचं आहे आणि त्याचं मला व्यवस्थापन करायचं आहे. मित्रांनो, हे जे 4 प्रश्न आहेत ना, हे 4 प्रश्न, पहिला प्रश्न होता, आर यू डुईंग समथिंग दॅट यू लव्ह? आर यू डुईंग समथिंग दॅट वर्ल्ड नीड? आर यू डुईंग समथिंग दॅट यू कॅन बी पेड फॉर? अँड आर यू डुईंग समथिंग दॅट यू आर गुड ॲट? हे 4 प्रश्न जर आपण व्यवस्थित ॲनलाइज केले, त्याचा व्यवस्थित अर्थ समजून घेतला आणि त्याची उत्तरं देण्याचा जर आपण प्रामाणिक प्रयत्न करू लागलो, तर मित्रांनो काय घडत असतं बघा. पहिला आणि दुसरा प्रश्न याच्यामधून आपलं मिशन तयार होतं, आपलं ध्येय तयार होतं. म्हणजे मी एखाद्या कार्यावर प्रेम करतो, एखादं कार्य मी प्रेमानं पूर्ण करतो आणि त्याच वेळेस त्या कार्याची जगाला गरज आहे. असं ज्यावेळेस आपल्याला उत्तर मिळेल ह्या 2 प्रश्नाचं, त्याच्यामधून माझं एक मिशन तयार होईल. प्रश्न दुसरा आणि तिसरा, आर यू डुईंग समथिंग दॅट वर्ल्ड नीड? अँड आर यू डुईंग समथिंग दॅट वर्ल्ड कॅन बी पेड फॉर यू? याच्यामधून आपलं व्होकेशन तयार होईल. याच्यामधून मला पैसे म्हणा, मला मान म्हणा, मला सन्मान म्हणा मिळेल. प्रश्न तिसरा आणि चौथा, आर यू डुईंग समथिंग दॅट यू कॅन बी पेड फॉर? आर यू डुईंग समथिंग दॅट यू आर गुड ॲट? येस, इथं तयार होत असतं आपलं प्रोफेशन. आणि मित्रांनो, जी जी कार्य तुम्ही मनापासून करता आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य आहे, तुमचं स्किल आहे, याच्यामधून तयार होत असते पॅशन. मग माझं मिशन, व्होकेशन, प्रोफेशन आणि पॅशन हे जर मी एकत्रित केलं तर त्याच्यामधून बनत असते आपली इकिगाई. मित्रांनो, इकिगाई, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ? मला तो जर पर्पज समजला तर मित्रांनो, मला एक प्रकारचं प्लॅनिंग करता येईल. त्या नियोजनावर जर मी अंमलबजावणी केली तर मला कोणतंही अपेक्षित यश मिळवता येईल. इथं यश, मित्रांनो, यश जे आहे ना, सक्सेस जे आहे ना, त्याची व्याख्या व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं असतं. सक्सेस म्हणजे फक्त पैसा, सक्सेस म्हणजे फक्त बंगला, सक्सेस म्हणजेच फक्त प्रॉपर्टी असं नाही आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं मी ज्यावेळेस बेडवर झोपायला जातो त्यावेळेस काही क्षणात मला झोप लागते का? आणि ती झोप मला समाधान, ती झोप मला आनंद देऊन जाते का? याचा आपणाला विचार करावा लागेल. एखादं कार्य माझ्याकडून ह्या पद्धतीनं घडत असेल की ते कार्य केल्याबरोबर माझ्या मनात आनंद निर्माण होतो किंवा मला समाधान मिळतं, असं कार्य माझ्याकडून घडतं का? आणि अशी कार्य जर वारंवार आपल्याकडून घडत असतील तर मित्रांनो, ते खऱ्या अर्थानं यश असतं. असं यश मिळवायचा आपणाला प्रयत्न करायचा आहे, आपली इकिगाई शोधायची. एकदा जर इकिगाई आपल्याला समजली तर निश्चितपणानं आपणाला एक दिशा मिळेल आणि त्या दिशेतून जर आपण प्रवास केला तर निश्चितपणानं स्वतःला समाधान मिळेल आणि त्याचबरोबर समाजाला पण समाधान देण्याचा आपल्याकडून प्रयत्न होईल. धन्यवाद.